CSTA लॉन्चपॅड चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या क्लासमध्ये जो आपला अप्लाइड मॅथमॅटिक्स सब्जेक्ट आहे सेकंड सेमिस्टर पॉलिटेक्निक MSBT अंडरमध्ये सर्वांना जो कॉमन सब्जेक्ट आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स त्यातला आपला युनिट चाललेला आहे, त्याचा सब युनिट चाललेला आहे अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. आणि त्याही अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये सब टॉपिक आहे इक्वेशन ऑफ टँजंट अँड इक्वेशन ऑफ नॉर्मल. तर आजच्या क्लासमध्ये आपण इक्वेशन ऑफ टँजंट अँड इक्वेशन ऑफ नॉर्मल या टॉपिकला आपण कंटिन्यू करणार आहे. तर आजचा हा तिसरा क्लास आहे. यापूर्वी ऑलरेडी क्लासेस झाले, त्यामध्ये आपण बघितलं की स्लोप ऑफ टँजंट आणि स्लोप ऑफ नॉर्मल कशा पद्धतीने काढला जाते. आणि आज जे शिकणार आहे आपण इक्वेशन ऑफ टँजंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल, बस त्या स्लोप ऑफ टँजंट आणि स्लोप ऑफ नॉर्मलच्या बस एक स्टेप आपण समोर आहोत. म्हणजे एक स्टेप फक्त आपल्याला ॲड करायची आहे. आणि ते स्लोप ऑफ टँजंट आणि नॉर्मल मी सांगितलं मॅक्झिमम टाईम तो क्वेश्चन 2 मार्क्ससाठी येते, पण हा जो टॉपिक आहे इथनं आपले आता क्वेश्चन्स 4 मार्क्ससाठी स्टार्ट होणार. म्हणजे मॅक्झिमम क्वेश्चन 4 मार्क्ससाठी स्टार्ट होणार. तर तुम्हाला आज जर तुम्ही मला क्लास स्टार्ट करायचा आहे तुम्हाला जर समजायचं असेल तर तुम्हाला याच्या अगोदरचा टॉपिक समजणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की जोपर्यंत तुम्ही स्लोप काढू शकणार नाही तोपर्यंत आपण सामोर जाऊ शकणार नाही. ते आता तुमच्या अगदी लवकर तुमच्या लक्षात येईल जसं आपण सामोर वळवतो तर त्या पद्धतीने बघा. तर आज सेकंड सेमिस्टरला कॉमनचा सब्जेक्ट आहे. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करायचं आहे, जेणेकरून जेव्हा केव्हा आपण नवीन व्हिडिओ मी अपलोड करणार तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं. आणि जर तुम्हाला मला फॉलो करायचं असेल सोशल मीडियावरती तर माझा ID आहे रोशन ताजने फॉर यू. आपण कोणत्याही प्लॅटफॉर्मवरनं मला तुम्ही फॉलो करू शकता. आणि तुम्हाला जर क्वेश्चन बँक डाउनलोड करायची आहे आणि जर याने की तुम्हाला करायचीच आहे तर मग जर तुम्हाला क्वेश्चन बँक डाउनलोड करायची आहे किंवा फॉर्म्युला PDF डाउनलोड करायचा आहे किंवा जे क्लासमध्ये आपण शिकणार आहोत त्याचे जे लिहिलेलं आहे म्हणजे मी जे बोर्डवरती लिहिलेलं आहे त्याची जर तुम्हाला डायरेक्ट क्लास वाईज PDF पाहिजे असेल त्या सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्यामधून तुम्ही काय करू शकता, डायरेक्ट डाउनलोड करू शकता, डायरेक्ट त्या लिंकवरनं त्या पेजवरती रिडायरेक्ट होऊ शकता. ठीक आहे. तर मग आपलं आजचं जे टॉपिक आहे जे आपला चॅप्टर चाललेला आहे सब युनिट चाललेला आहे अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, म्हणजे त्या डेरिव्हेटिव्हचे आपण अप्लिकेशन करणार आहे. तर आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहे की टँजंट स्लोप इक्वेशन ऑफ टँजंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल. जर तुम्हाला आठवत असणार तर तुम्ही थोडंसं रिवाईज करून देतो. मागच्या क्लासमध्ये आपण बघितलं की स्लोप कसा काढायचा, स्लोप ऑफ टँजंट आणि स्लोप ऑफ नॉर्मल बघितलं होतं. तर त्या स्लोपमध्ये काय होत होतं, फक्त आपल्याला एक y इक्वल्स टू एक इक्वेशन देऊन राहत होतं, कोणतेही प्रकारचे एक इक्वेशन देऊन राहत होतं आणि त्याला आपण काय करत होतो, डिफरन्शिएट करत होतो. yला dy/dx नी डिफरन्शिएट करत होतो. मग तुम्हाला dy/dx काहीतरी आन्सर मिळत होतं. मग आपण काय करत होतो, जेव्हा इक्वेशन काढायचं म्हणजे स्लोप ऑफ टँजंट आणि नॉर्मल काढायचं होतो तेव्हा आपल्याला 2 पॉईंट दिलेले राहायचे x आणि y चे. तर मग आपण काय करायचं की x आणि y ची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करायचं. या इक्वेशनमध्ये जे काही इथे इक्वेशन बनत आहे या इक्वेशनमध्ये म्हणजे डिफरन्शिएट केल्यानंतर यामध्ये पुट करायचं. म्हणजे मग आपल्याला m ची व्हॅल्यू मिळायची. m म्हणजेच काय की dy/dx ॲट पॉईंट जे काही पॉईंट दिले x आणि y ते जर पुट केले यामध्ये आणि जे काय आन्सर निघायचं ते कशाचं असायचं आपलं m. आणि m म्हणजेच काय होता, स्लोप ऑफ टँजंट होता. क्या होता, स्लोप ऑफ टँजंट. आणि जर तुम्हाला स्लोप ऑफ नॉर्मल काढायचं असलं तर काय करतो तुम्ही m डॅश इक्वल्स टू -1/m करत होते. म्हणजे हे जे आन्सर आलाय ते फक्त आन्सर खाली लिहित होते आणि सोप्या पद्धतीने स्लोप ऑफ नॉर्मल पण काढत होते. बस आज याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच करायचं नाही, सेम इथपर्यंत करायचं. फक्त एक स्टेप आपली वाढणार आहे आणि ती महत्त्वाची आहे. म्हणजे 4 मार्क्स आपल्याला विचार जर केला तर 4 मार्क्ससाठी खूप सोपे क्वेश्चन येतात. आणि जे मी क्वेश्चन बँक दिली आहे ना, तुम्ही कोणतेही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर उचलून बघा, तुम्हाला 80 to 90% क्वेश्चन तुम्हाला जशाच तसे दिसणार, जशाच तसे व्हॅल्यूसुद्धा नाही बदलणार. इथपर्यंत ते क्वेश्चन बँक मी जे तयार केलेली आहे ते भरपूर वर्षापासून मी तिला अपग्रेड करत आलेला आहे. तर त्यामध्ये तुमचा 90% पेपर 80 to 90% पेपर जशाच तसे क्वेश्चन दिसणार तुम्हाला. तुम्ही जर चेक कराल तर तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर उचलून बघा आणि चेक करून बघा की किती व्हेरिएशन येत आहे तर त्यामध्ये. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन ऑफ टँजंट काढायचं आहे. काय काढायचं, इक्वेशन ऑफ टँजंट. तर बघा मागच्या वेळेस काय केलं होतं आपण, स्लोप काढला होता हा m, म्हणजे हा झाला स्लोप ऑफ टँजंट आणि हा झाला m डॅश म्हणजे स्लोप ऑफ नॉर्मल. तुम्हाला हे माहीत आहे, मी आत्ताच सांगितलं की हे सर्व आपण ऑलरेडी डन केलेलं आहे, याच्यापूर्वीच काढलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे. तर याच्यामध्ये फक्त तुम्हाला वेगळं दिसेल, अरे सर y1 yx1 वगैरे दिसतं. याचं काय, तर प्रत्येक क्वेश्चनमध्ये तुम्हाला x आणि y ची व्हॅल्यू दिलेली राहील. एकाला x1 लिहायचं आणि एकाला y1 लिहायचं.
सिम्पलची गणित. आणि तुम्हाला फक्त हा फॉर्म्युला पाठ करायचा आणि तुम्ही जर फॉर्म्युल्याकडे बघितलं, तुम्ही ऑलरेडी आणि याच्यानंतर इंजिनियर बनत आहे तुम्ही, तर तुम्हाला याच्यापेक्षा मोठे मोठे फॉर्म्युले पाठ करायचे. हा तर बिलकुल सोपाचा फॉर्म्युला जे तुम्ही 10th क्लासमध्ये पण शिकलाय. काय फॉर्म्युला? y मायनस y1 इक्वल्स टू m x मायनस x1. आणि दुसरा फॉर्म्युला आहे बघा, हा कशाचा फॉर्म्युला आहे? जर तुम्हाला इक्वेशन ऑफ टँजंट काढायचा आहे तरचा फॉर्म्युला आहे. आणि जर तुम्हाला इक्वेशन ऑफ नॉर्मल करायचं तर तुम्ही गेलं काहीही फरक नाही, फॉर्म्युल्यामध्ये फक्त एमच्या ठिकाणी काय लिहायचं? एम डॅश लिहायचं आहे. काय लिहायचं? एम डॅश. आता बरेचशा क्वेश्चनमध्ये काय होईल बघा, सोप्या पद्धत. आता पहिला क्लास असल्या कारण थोडंसं मला एक्सप्लेन करायला थोडासा वेळ लागेल आणि तुम्हाला समजायलाही थोडासा वेळ लागू शकते. मग किंवा मग तुम्ही डबल व्हिडिओ बघितला तर तुम्हाला 100% समजूनच जाईल. ठीक आहे. जर तुम्हाला त्रास वाटला की नाही अरे नाही आपल्याला थोडंसं कठीण चाललं आहे, तर तुम्ही एकदा पुन्हा व्हिडिओ बघा. कारण मी तर प्रयत्न करतो की सिंपल पद्धतीने सॉल्व करणार आणि समजण्याचा प्रयत्न करणार, जेणेकरून तुम्हाला अडचणच भासणार नाही. ठीक आहे. मी याचा पूर्ण प्रयत्न करतो. बघा, या दोन्ही जर फॉर्म्युल्यामध्ये बघितलं तर फक्त जेव्हा तुम्हाला इक्वेशन ऑफ नॉर्मल काढायला सांगितलं तेव्हा तुम्हाला काय दिसणार? एम डॅश टाकायचं. आणि जर तुम्हाला इक्वेशन ऑफ टँजंट काढायला सांगितलं त्याच्यामध्ये काय पुट करायचं? एम पुट करायचं. फॉर्म्युला अगदी सोपा आहे. मी एकदा वाटल्यास पुन्हा तुम्हाला लिहून दाखवतो. बघा, ही स्टेप तुम्ही मागेच केली आहे. एम पण काढलाय तुम्ही ऑलरेडी आणि एम डॅश पण काढलाय. फक्त तुम्हाला काय करायचं आता बघा, y मायनस y1 इक्वल्स टू एम x मायनस x1. बस हा तुमचा फॉर्म्युला आहे. अगदी सोपा आहे. फक्त या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करायची आहे आणि फक्त याला रिअरेंज करायचं. कोणत्या फॉर्ममध्ये? x प्लस वाय इक्वल्स टू कॉन्स्टंट जो काय राहील अशा या फॉर्ममध्ये त्याला रिअरेंज करण्याचा प्रयत्न करायचा. बाकी काही नाही आहे. बाकी अगदी सोपा आहे. अगदी म्हणजे अगदी सोपा आहे. आता स्टेपची जर गोष्ट कराल, 4 मार्क्सचा जर क्वेश्चन आला तर तुम्हाला जवळपास 1 मार्क्स या स्टेपवरती मिळेल. दुसरा मार्क्स म्हणजे एक स्टेप तुम्हाला हे जे डेरिव्हेटिव्ह काढाल ना तुम्ही dy/dx याच्यावरती 1 मार्क्स चालला जाईल. त्याच्यानंतर जे तुम्ही स्लोप काढणार एम आणि एम डॅश काढणार याच्यावरती 1 मार्क्स चालला जाईल. आणि जे तुमचं स्लोपची इक्वेशन राहील त्या टँजंटच्या आणि इक्वेशनलच्या याला जे तुम्ही आन्सर काढाल इक्वेशन ऑफ टँजंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल त्याला प्रत्येकी 1-1 मार्क्स दिले. इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही 4 पैकी 4ही मार्क्स घेऊ शकता. आणि मी जेवढी एक्झरसाइज दिली आहे तेवढी जर केली तर माझं चॅलेंज आहे तुमचा याच्या बाहेरचा प्रश्न येणारही नाही. आणि आला तरी क्वचित थोडीशी व्हॅल्यू बदल असणार, जशाच तसा तुम्हाला पेपरमध्ये क्वेश्चन दिसणार. ठीक आहे. तर मग आता काय करू आपण एक आता क्वेश्चन सॉल्व करू सोप्या पद्धतीने आणि त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता बघा, आता हा क्वेश्चन आहे एकदम सोप्या पद्धतीने चालू आपण पहिले. जर तुम्ही बघितलं इथे बघी काय काढायला सांगितलं आहे? इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल काढायला सांगितलं. एक आपल्याला इक्वेशन दिलं आहे. काय इक्वेशन दिलं आहे? y इक्वल्स टू एक्स क्यूब मायनस 2x स्क्वेअर प्लस 4. ठीक आहे. कधी बोलता माझं मागे पुढे होते तर लिहिताना मी बरोबर लिहून टाकतो. ठीक आहे. फक्त समजून घ्यायचं. आता बघा, तुम्ही जर याच्यात बघितलं ना तर याच्यामध्ये तुम्हाला एक इक्वेशन दिलं आहे, सोबत पॉईंट पण दिले आहे. पण बऱ्याचदा काय होते की पॉईंट दिलेले नाही राहत. जसं हाच प्रश्न ऑरमध्ये म्हणजे एका वर्षाला हा प्रश्न विचारला आणि त्याच्या दुसऱ्या सेमिस्टरमध्ये मग जेव्हा बॅकलॉगचा पेपर आला त्यावेळेस मग हा प्रश्न विचारला. क्वेश्चन जर बघितलं तुम्ही तर क्वेश्चन बिलकुल कॉपी जशाच तसा सारखा आहे. फक्त याच्यामध्ये जर पॉईंट आहे तर पहिल्या याच्यामध्ये पॉईंट दिला होता तुम्हाला 2 आणि 4, मग दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला पॉईंटच नाही दिला आहे. तर मग अशा वेळेस काय करायचं की अशा वेळेस तुम्हाला दुसरा पॉईंट शोधावा लागेल. आता एक्स दिला आहे म्हणून ठीक आहे, जर नाही दिला तर तुम्हाला एक्स आणि वायचा पॉईंट शोधावा लागेल. जो सोप्या पद्धतीने जे गिवन इक्वेशन आहे त्याला काय करायचं, इथे 0 पुट करायचं आणि या इक्वेशनला सॉल्व करायचं. जनरली क्यूबचं जर इक्वेशन असलं म्हणजे इक्वेशन एक्सचा पॉवर जर क्यूब असला तर जनरली तुम्हाला पॉईंट दिलेले राहील. पण कधी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये जर इक्वेशन राहिलं तर तुम्हाला पॉईंट दिलेले नसेल तर तुम्हाला माहिती आहे कॅल्सीमध्ये टाकून तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली याची इक्वेशन फाइंड करू शकता, जी तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. म्हणजे इक्वेशन म्हणजे त्याचे 2 पॉईंट काढू शकता. बिलकुल मध्ये काही दिमाग लावायची गरज नाही आहे. तर मग तेव्हा तुम्हाला 2 पॉईंट काढावं लागेल एक्स आणि वायचे. 2 पॉईंट काढावं लागेल, एक एक्सचा आणि एक वायचा. पण या क्वेश्चनमध्ये जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला बिलकुल काहीच घाबरायची गरज नाही आहे, कारण तुम्हाला या इक्वेशनमध्ये पॉईंट दिलेला आहे. पण आपण असं समजू की दुसरा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये फक्त एक्सचा पॉईंट दिला आहे पण वायचा पॉईंट दिलेला नाही. आणि आपला क्वेश्चन काय म्हणतो, फॉर्म्युला काय म्हणतो, आपला फॉर्म्युला म्हणतो की y मायनस y1 हे तर पाहिजे इक्वल्स टू यम लिहिल्यानंतर एक्स मायनस x1 असं पाहिजे. तर तुम्हाला एक तर यम काढायचं आहे आणि x1 आणि y1 पाहिजे. याच्यामध्ये जर बघितलं तर एक्स दिलेला आहे म्हणजेच हा काय आपला x1 आहे, म्हणजेच काय जे गिवन दिलं राहिलं x1 y1 राहते. पण तुमच्याकडे y1ची व्हॅल्यू नाही आहे तर क्वेश्चन मार्क समजू आणि आपल्याला याला फाइंड करायचं आहे. पहिल्या क्वेश्चनमध्ये जर बघितलं तुमचा हा पहिला झाला x1 आणि दुसरा काय झाला तुमचा y1 गिवन आहे. पण दुसरा प्रश्न जर आला तर आपल्याकडे पॉईंट गिवन नाही आहेत. आपण असं समजू की दुसरा क्वेश्चन आपल्याला आला आहे असं समजू आणि त्याला आपण सॉल्व करायचा प्रयत्न करून. जर पहिला आला तर ही जी आता मी स्टेप चालू करणार आहे ती स्टेप करायची गरज नाही आहे, म्हणजे तुम्हाला वायचा पॉईंट काढायचा नाही आहे. तर बघा, सर्वात पहिली स्टेप मी गिवन इक्वेशन लिहून टाकतो जे आपण प्रत्येक वेळेस ठरवलं होतं की लिहायचं आणि काढायचं पण. ठीक आहे.
बघा, सर्वात पहिले मी लिहितो गिवन. काय लिहितो सर्वात पहिले? गिवन इक्वेशन. आपलं जे काही इक्वेशन आहे त्या इक्वेशनला गिवन लिहून टाकायचं. काय इक्वेशन? y = x³ - 2x² + 4. ठीक आहे. आणि लक्षात ठेवायचं आहे याला 1 नंबर देऊन टाकायचा, काम पडो तुम्हाला किंवा नाही पडो. सोप्या पद्धतीने काही असं मोठीची गोष्ट नाही तुम्हाला गिवन लिहिणं म्हणजे. ठीक आहे. तर हे झालं y = इक्वेशन लिहून टाकलं. आता काय करायचं? मी इथं लिहून टाकतो स्टेप 1 किंवा याला मी एक स्टेप 1 लिहून टाकतो. ठीक आहे. किंवा मी याला 1 नंबर देतो. पेपरमध्ये असं 1 नंबर वगैरे द्यायची गरज नाही, फक्त मी त्यात तुम्हाला समजायसाठी देत आहे, तुम्हाला समजण्यासाठी. आपण काय करू? सुरुवातीला फाइंड करू y1 ची व्हॅल्यू किंवा फाइंड करू पॉईंट फाइंड करू. फाइंड पॉईंट y = कसं लिहून टाकतो? पेपरमध्ये लिहायची गरज नाही आहे. ठीक आहे. तर हे फाइंड करायसाठी मी काय करतो? हे जी इक्वेशन नंबर 1 आहे, या इक्वेशन नंबर 1 मध्ये एक्सची व्हॅल्यू आणून पुट करून टाकू आपण. ही एक्स आपल्याकडे गिवन आहे ना, या एक्सला आपण वाय मध्ये पुट करून टाकू. तर मी काय लिहितो बघा याच्यामध्ये? पुट x = 2 इन इक्वेशन नंबर 1. कधी पण एक व्हॅल्यू दिलेली आहे, दुसरी व्हॅल्यू काढायची, तर पहिल्या इक्वेशनमध्ये त्याला पुट करायचं आठवणीने. ठीक आहे. तर मी आता याच्यामध्ये जर पुट केलं म्हणजे या व्हॅल्यूला मी एक्सच्या म्हणजे एक्सच्या ठिकाणी 2 पुट करणार. आता हे 2 कुठून आणले? आपल्या क्वेश्चनमध्ये गिवन आहे म्हणून. नसता तर मी वायच्या ठिकाणी 0 पुट करून त्याचे आन्सर काढले असते. जेव्हा किंवा त्याचा क्वेश्चन येईल आपण त्याच्यावरती पण एक्सप्लेनेशन देऊ आणि तेही समजून घेण्याचा प्रयत्न करू. बघा, पुट जर केला आपण कुठे कुठे पुट करायचा जर तुम्ही बघितलं तर जिथे जिथे एक्स लिहिला आहे तिथे तिथे काय करायचं आहे? आपल्याला एक्सची व्हॅल्यू पुट करायची आहे. बघा काय होईल? मी पहिले इक्वेशन लिहून टाकतो. बघा, y = x³ - 2x² आणि +4. फक्त इक्वेशन चेक करून घ्या. बऱ्याचदा माझं लिहिता काय होते, बोलता हे मागे पुढे +- होऊन जाते, काही हरकत नाही. ठीक आहे. तर बघा, आता आपण इक्वेशन लिहिलं आहे. आता इक्वेशनमध्ये आपल्याला एक्स जिथे जिथे लिहिलं आहे तिथे तिथे किती पुट करायचं आहे? आपल्याला 2 पुट करायचं. तर मग आता 2 पुट केलं तर काय होईल? बघा काय होईल? वायचं इक्वेशन मग इथे येईल 2चा क्यूब येईल. काय येईल? 2चा क्यूब - 2 × 2चा स्क्वेअर आणि प्लस काय तुमचं 4 आहे. ठीक आहे. मग आता आपण थोडंसं क्वेश्चनला सामोर घेऊ आणि बघा आता काय होईल? मग 2चा क्यूब म्हणजे किती होतो? 8 होतो. काय होतो? 8 होतो. मायनस 2 जशाच तसा आणि 2चा स्क्वेअर किती होतो? 2चा स्क्वेअर किती होतो? 4 होतो. आणि प्लस किती आहे? 4. तर इथे जर तुम्ही बघितलं 8 - 2 × 2 किती होतं? 2 × 4 8 होतो आणि प्लस काय 4. म्हणजेच मी असं म्हणू शकतो की आपला जो वायचा व्हॅल्यू आहे, वायचा व्हॅल्यू किती आला? 4 आला. किती आला? 4. आणि जर तुम्ही प्रश्नामध्ये जर बघितलं तर तुम्ही बघाल की जे पहिलं क्वेश्चन होता म्हणजे फर्स्ट टाइम जो क्वेश्चन आला होता इथे ऑटोमॅटिक वायची व्हॅल्यू 4 आलेली आहे. वायची व्हॅल्यू किती आलेली आहे? 4 आलेली आहे. आणि आता जे सॉल्व्ह केलं आपण याच्यामध्ये पण काय झालं? वायची व्हॅल्यू किती आलेली आहे? 4 आलेली आहे. म्हणजे आपण जे काढलं म्हणजेच आपण लिहू शकतो की आपल्याला काय काढायचं आहे? देअरफॉर पॉईंट टू फाइंड इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल. म्हणजे आपल्याला इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल काढायसाठी आपल्याला पॉईंट मिळाला. काय मिळाले पॉईंट? एक्सची व्हॅल्यू किती होती? एक्सची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याकडे 2 होती, तर हा झाला 2. आणि वायची व्हॅल्यू किती होती? 4 होती, तर मग हा झाला 4. आणि हे जे मधामध्ये आपण सेंटेन्स लिहिले आहे, काही लिहायची गरज नाही, काही डोकं दुखवायचं नाही. काही डोकं दुखवायची नाही. तर आता याच्यानंतर सेकंड स्टेप. आता बघा, ही जी स्टेप आपण फॉलो केली, या स्टेपमध्ये तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की ही स्टेप कधी लिहायची आहे? जेव्हा तुम्हाला तुमच्या क्वेश्चनमध्ये वायची व्हॅल्यू दिलेली नाही आहे, त्याच्यासाठी फक्त काय होती? ही स्टेप होती आपली. ठीक आहे. म्हणजे जिथे वायची व्हॅल्यू गिवन नाही आहे म्हणून आपण ही स्टेप केली. जर गिवन असती तर आपल्याला ही स्टेप परफॉर्म करायची गरज नाही. आपण सरळ डिफरन्शिएट केलं. तर आता काय करू? इक्वेशन 1ला आपण काय करू? डिफरन्शिएट करू. तुम्ही पहिल्याने इक्वेशन 1ला रिराईट करून टाकतो. ठीक आहे. पुन्हा आता इथे इक्वेशन 1 रिराईट करायचं नाही, बरोबर मी डायरेक्ट लिहून टाकतो. बघा, हेच आपलं इक्वेशन नंबर 1 होतं जे आपण क्वेश्चनमध्ये लिहिलं आहे. आता इथे लिहून टाकतो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. कोणाला? टू इक्वेशन नंबर 1ला. जो आपला इक्वेशन नंबर 1 होता आता त्याला डिफरन्शिएट करायचे. म्हणजेच स्लोप ऑफ आपण नॉर्मल अँड टँजंटमध्ये जे शिकलो सेम आता असं दिमागामध्ये ठेवायचं इक्वेशन काढताना की पहिले आपल्याला स्लोप काढायचा आहे. पहिले काय काढायचं आहे? स्लोप काढायचं आहे. तर बघा मग तर काय होईल? इक्वेशन 1ला जर डिफरन्शिएट केलं, हे तुमचं इक्वेशन नंबर 1 आहे, तर मी बघा याला काय करतो? डिफरन्शिएट. तर मग काय होईल? या साईडला लेफ्ट हँड साईडला dy/dx इक्वल्स टू काय इक्वेशन? मी एकदा एक स्टेप लिहून टाकतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा डेरिव्हेटिव्ह? ब्रॅकेटमध्ये लिहिला x³ - 2x² आणि प्लस काय तुमचा 4 आहे. तर मी आता सोप्या पद्धतीने जर करायचा प्रयत्न केला तर आपण काय करतो? सर्वप्रथम आपण त्या डेरिव्हेटिव्हला सेपरेट करतो. डेरिव्हेटिव्ह जर सेपरेट केली तर काय होईल? बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा डेरिव्हेटिव्ह सर्वप्रथम आपण काढू? x³ चा मायनस पुन्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ कुणाचा?
2x²चा मग प्लस पुन्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ कुणाचा 4चा, अशा पद्धतीने आपण डेरिव्हेटिव्हला सेपरेट करतो. आणि जर तुम्हाला इथे माहीत असेल तर इथे फॉर्म्युला कोणता लागणार, इथे फॉर्म्युला लागणार डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁴n चा फॉर्म्युला काय, n इंटू x⁴n-1 अशा पद्धतीचा फॉर्म्युला आहे. पण मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं फॉर्म्युला आपण डोका लावणार नाही आणि जास्त दिमाग खर्च करणार नाही, आपण डायरेक्ट बिना फॉर्म्युलाने सांगण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे, जर या फॉर्म्युला असला ज्यांना वापरायचा आहे त्यांनी वापरून बघू शकता, किंवा मग माझी पद्धत सरळ जो डोक्यावरती पॉवर दिला आहे त्याला समोर लिहा आणि तो पॉवर 1ने कमी करा. ॲक्च्युअली मी फॉर्म्युलाच बोलत आहे पण दुसऱ्या भाषेमध्ये बोलत आहे, भाषा म्हणजे भाषा मराठीच आहे पण दुसऱ्या पद्धतीने बोलत आहे. तर काय एकचा पॉवर n होता ना, मी nला काय केलं समोर घ्यायचं, जसं इथं समोर घेतला आहे आणि त्या एकचा पॉवर 1ने कमी करायचा. जर 3 आहे तर मग इथे काय लिहायचं 2 लिहायचं, 4 असता तर 3 लिहिला असता आणि समोर काय केला असता 4 गेला असता. तशा पद्धतीने फक्त काय करायचं त्याचा पॉवर समोर घ्यायचा आणि पॉवर 1ने कमी करायचा. हा झाला x⁴n चा फॉर्म्युला सोप्या पद्धतीने. -2 आपल्या जागेवरती आहे, मग पुन्हा इथे काय म्हणतो एक्सचा पॉवर किती आहे 2 आहे, तर मग 2ला समोर घ्यायचं आणि 1 जशाच तसा लिहिला आणि एक्सचा पॉवर काय करायचं 1ने कमी करायचं. आता त्याचा पॉवर 2 आहे आणि 2नी जर 2ला 1ने जर मायनस केलं म्हणजे कमी जर केलं तर काय येईल मग 1नी x⁴1 येईल, जे लिहायची गरज नाही आहे. जे ॲक्च्युली जेवढ्या काही व्हॅल्यू लिहिल्या राहते प्रत्येक व्हॅल्यूचा जो पॉवर आहे तो किती राहते 1 राहते, पण आपण प्रत्येक वेळेस लिहितो का नाही. जसं मी इथे y लिहिलं याचा अर्थ असा झाला की याचा पॉवर 1 आहे, पण लिहितो का प्रत्येक वेळेस 1 नाही, मग लिहायची गरज नाही. पण तरी मी सध्यापुरतं मी इथे लिहून ठेवून देतो, तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपण फॉर्म्युला कोणता अप्लाय केला, फॉर्म्युला आपण अप्लाय केला x⁴n चा फॉर्म्युला अप्लाय केला. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला काही अडचण यायला नको. आता बघा समोर आता काय होईल समोर की प्लस त्याच्यानंतर आता डेरिव्हेटिव्ह ऑफ, आता हा जो 4 आहे हा 4 काय तुमचा कॉन्स्टंट आहे आणि मी नेहमी सांगितलं कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय होतो 0 होतो, तर दिमाग लावायचा नाही. जर त्याच्यासोबत x फिरायला निघाला आहे तर त्याचा 0 नाही होणार, मग 4 वाचून जाणार. पण 1% निघाला की त्याचा डेरिव्हेटिव्ह काय होतो 0 होतो. आपण यापूर्वीच बघितलं आहे, तर इथे काय होणार डायरेक्ट 0 होणार, कारण तो एकटा आहे ना, एकटा निघाला की डेरिव्हेटिव्ह त्याला गिळून घेतो, खाऊन टाकतो त्याला. मग ठीक आहे, त्याच्या कारण ते आन्सर काय होतो आपल्याला 0 मिळतो. मग समोर जर बघितलं आपण तर काय होईल 3x² मायनस, आता बघा 2 × 2 किती होणार 4 होणार आणि इथे काय येणार x येणार. म्हणजे तुम्हाला या स्टेपमध्ये काही केलं नाही, आपण सिम्प्लिफाय केलं. ही कशाची व्हॅल्यू झाली आपली dy/dx ची व्हॅल्यू झाली. मी याला इक्वेशन नंबर 2 देऊन टाकतो. काय देतो इक्वेशन नंबर 2 देतो, नाही दिलं तरी चालते पण देऊन द्या. ठीक आहे, आणि मधामधात जे सेंटेन्स लिहितो त्याचा डोक्याला टेन्शन घ्यायचं नाही, डोक्यावरती भार घ्यायचं नाही. समोरच्याला समजून जाते तुम्हाला काय बोलायचं आहे. तर प्रत्येक वेळेस लिहिणी गरजेची नाही आहे. तुम्ही बऱ्याचदा ठिकाणी बघितलं आणि बऱ्याच पोरांना नेमकं मधात काय लिहायचं तोच प्रॉब्लेम येते, तर तुम्हाला घाबरायची गरज नाही आणि टेन्शन पण घ्यायची गरज नाही. मार्क कटला तर त्याला मी जबाबदार राहील. ठीक आहे, माझी जबाबदारी राहील. तर मग आता डेरिव्हेटिव्ह तर काढला, जे आपण स्लोप ऑफ टॅन्जंट नॉर्मलमध्ये काढलं होतं, पण मला स्लोप काढायचा आहे. स्लोप म्हणजेच मला ची व्हॅल्यू काढायची आहे. तर माझी तिसरी स्टेप अशी राहील, फाइंड करायचं आहे मला, फाइंड m = m म्हणजेच काय झाला आपला स्लोप ऑफ टॅन्जंट झाला. पण फक्त मी m लिहू आणि हे स्टेप अशी मधामध्ये पुन्हा सांगत आहे, आठवण करून देत आहे की मध्ये तुम्हाला स्टेप लिहायची गरज नाही आहे एक्झामच्या वेळेस. मी फक्त आता तुम्हाला समजायसाठी लिहून देत आहे. तर हे फाइंड करायसाठी काय करू आपण, पुट करू. पुट x = 2. बघा x = 2 का बरं लिहिलं, कारण x ची व्हॅल्यू जर तुम्ही बघितली तर x ची व्हॅल्यू किती आहे आपल्याला 2 दिलेली आहे आणि y ची जर असते तर आपण 4 पुट केली असते, पण या इक्वेशनमध्ये y आहेच नाही, फक्त x दिला आहे. तर मग काय करू x = पुट करू 2 करू, पण कोणत्या इक्वेशन 1 मध्ये नाही. आता पुट करू इन इक्वेशन नंबर 2 मध्ये, म्हणजे जे आपण डेरिव्हेटिव्ह काढले आपण त्याच्यामध्ये पुट करू, बस काहीच नाही. सिंपल फॉर्ममध्ये काय होईल मग जर तुम्हाला करायचं झालं तर काय होईल बघा, m = आता जो तुमचा डेरिव्हेटिव्ह काढला आहे dy/dx आणि ॲट पॉईंट काय घ्यायचा आहे x = 2 घ्यायचा आहे, किंवा तुम्ही याला असंही लिहू शकता भविष्यात, कारण की भविष्यामध्ये आपल्याला y दिसणारच आहे. 2 आणि 4 लिहा, म्हणजेच काय की x ची व्हॅल्यू 2 आहे आणि y ची व्हॅल्यू किती आहे 4 आहे. मी तुम्हाला समजायसाठी इथे लिहून देतो, हे x आहे आणि हा काय आपला y आहे तात्पुरता, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, तर बघा इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट केला तर जिथे जिथे तुम्हाला x लिहिला आहे तिथे तुम्हाला काय करावं लागेल, आता 2 पुट करावं लागेल. आता 2 जर पुट केलं काय होईल बघा, 3 × 2² मायनस 4 × 2 आहे. ठीक आहे, -4 × काय 2 आहे. आणि लक्षात घ्यायचं मध्ये कधी माझं 2चं 4 होईल सांगता येत नाही, तर मी सांगताना प्रश्न चुकला असं नाही म्हणू शकत. आपलं फक्त माझं ध्येय काय राहील, तुम्हाला स्टेप समजवणं, तुम्हाला समजवून घेणं. हा, त्या प्रश्नाचं उत्तर चुकून जाईल परंतु मी स्टेप बरोबर चाललेलं आहे हे लक्षात घ्या. कारण मी इथं क्लाससारखं मी एकदम असं वारंवार लक्ष देऊन किंवा तुम्ही मला डायरेक्टली रिप्लाय देऊ शकत नाही ना, त्या कारण चुकी जर झाली तर माझ्या लक्षात येणार नाही. पण स्टेप जी राहील स्टेप याच पद्धतीने फॉलो करायची हे लक्षात ठेवा. ठीक आहे, कारण की या नाही पण कधी नाही कधी असं घडणार तुमच्यासोबत, असं तुमच्या लक्षात येणारच कधी नाही कधी. तर बघा काय होईल, 3 × 2² किती येतो 4 होतो, -4 × 2 किती होतो 8 होतो. मग इक्वल्स टू किती 4 × 3 किती 4 3 12, म्हणजे हे झालं 12 - 8. म्हणजेच मी याला लिहू शकतो माझा आन्सर किती आला, मग माझं आन्सर आलं इथे 18 झालं, 8 पाहिजे आपल्याला.
ठीक आहे 8. तर मग इथे किती राहिलं 4 शिल्लक राहिलं. म्हणजेच मी म्हणू शकतो की माझी कशाची व्हॅल्यू आहे यमची व्हॅल्यू आहे. कशाची व्हॅल्यू आहे यम. तर मग मी इथं लिहू शकतो देअरफॉर यम जर मिळाला तर मी यम डॅश तर सहज काढू शकतो ना. मग देअरफॉर यम डॅश इक्वल्स टू किंवा याला मी कधी कधी यम इनवर्स पण दिसणार कोणत्या बुकमध्ये किंवा कोणी तुम्हाला शिकवत असणार तर ह्याचा फॉर्म्युला सेम आहे काय -1/m आहे. तर मग फक्त काय करायचं -1/m यमचा व्हॅल्यू किती आला 4. म्हणजेच मी म्हणू शकतो देअरफॉर यम डॅश इक्वल्स टू यम डॅश लिहा किंवा -1 लिहा यम इनवर्स लिहा. त्याचा आन्सर किती आला -1/4 आला. म्हणजेच तुम्ही याला म्हणू शकता स्लोप ऑफ नॉर्मल म्हणू शकता. दोन्ही व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. तर आता काय करायचं ही समोरची स्टेप सर्वात महत्त्वाची आहे ज्याला आपण स्टेप नंबर काय देऊ 4 देऊ जे सर्वात महत्त्वाची आहे ज्याच्यावरती आता फक्त या 2 स्टेपवरती तुम्हाला 2 मार्क्स मिळू शकते. ठीक आहे बघा आता काय करायचं सर्वात पहिले मी इथे हेडिंगच देऊन टाकतो सरळ इक्वेशन ऑफ टँजंट काढायचं आहे. काय काढायचं इक्वेशन ऑफ टँजंट काढायचं आहे. त्याच्यासाठी मला गिवनची गरज आहे. तर गिवनची गरज काय x1ची व्हॅल्यू पाहिजे y1ची व्हॅल्यू पाहिजे आणि यमची व्हॅल्यू पाहिजे. या 3 व्हॅल्यू मला पाहिजे. तर 3 व्हॅल्यू कुठून आणायच्या बघा x = 2 ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे. y = 4 आपण काढलेला आहे आणि यम = पण 4 आपण काय केला इक्वेट केला. इथं बघितलं ना तुम्ही जर बघितलं तर इथे काय झालं आहे ही व्हॅल्यू ऑलरेडी आपण यमची व्हॅल्यू काढली. किती आली यमची व्हॅल्यू यम = 4 आलेली आहे. म्हणजे आपला स्लोप ऑफ टँजंट किती आहे 4 आहे. तर मी ती यमची व्हॅल्यू लिहिली. बस 3 व्हॅल्यू लिहिल्या की फक्त इक्वेशन लिहायचं आहे. फॉर्म्युला काय आपला फॉर्म्युला म्हणतो आपला y - y1 = m x - x1 असा त्याचा फॉर्म्युला म्हणतो. करायचं काहीच नाही आहे ज्याची व्हॅल्यू त्याच्या ठिकाणी ठेवायची आहे. ज्याची व्हॅल्यू म्हणजे आता बघा y1ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे 4 यमची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे 4 आणि x1ची व्हॅल्यू आहे तुमच्याकडे 2. बस याला पुट करा आणि त्याला रिअरेंज करा झाला तुमचा 1 मार्क्स पकला. आणि तुम्ही जर बघाल तुम्ही याच्या पहिले जर तुम्ही काही केलं असेल तर याच्या पहिले आपण स्लोप ऑफ टँजंट स्लोप ऑफ नॉर्मल काढला. याच्यापूर्वी या इथपर्यंत 2 स्टेप आपण अगोदरच केल्या. फक्त आता 1 स्टेप वाढली. एका स्टेपमध्ये फक्त काय केलं आपण फॉर्म्युला वाढवला आहे. काय वाढवला आहे फॉर्म्युला. तर बघाल तुम्ही समोर मग याला मी रिअरेंज करतो आणि पुट करतो. बघा किती आहे x ची व्हॅल्यू लपलाय वाटते. ठीक आहे x ची व्हॅल्यू किती आहे बघा सर्वप्रथम y - y1चा व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 4 आहे. तर इथे लिहिते 4 = यमचा व्हॅल्यू किती आहे 4 आहे त्यालाही लिहितो 4 x - x चा व्हॅल्यू किती आहे 2 तर इथे लिहिला मी 2. फक्त याला काय करायचं आता रिअरेंज करायचं म्हणजे सॉल्व्ह करायचं सिम्प्लिफाय करायचं कसंही करा. बघा इथे झाला y - 4 = या 4नी जर ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर काय होईल 4x - 8 होईल. तर मग काय करा एक्सला पहिले लिहा वायला नंतर लिहा आणि कॉन्स्टंटला नंतर लिहा. कसंही करा तुम्हाला जसं खायचं आहे तसं खाऊ शकता तुम्ही. तर मी एक्सला जर इकडे आणलं तर काय होईल -4x होईल. ठीक आहे आणि y इथेच आहे तर +y होईल = -8 या जागेवरती आहे आणि -4 आहे इकडे जर त्याला शिफ्ट केलं तर काय होईल +4 होईल. काय होईल +4. तर मग याला सिम्प्लिफाय केलं तर 4x + y = इथे किती राहील -4 शिल्लक राहील. जर तुम्हाला याला पुन्हा सिम्प्लिफाय करायचं आहे तर मायनस मल्टिप्लाय करून याचं जरुरी नाही आहे मी हे जे सांगत आहे जरुरी नाही आहे. तुम्ही डायरेक्ट याला असं म्हणू शकता देअरफॉर दिस इज द किंवा रिक्वायर्ड काय लिहू शकता तुम्ही रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ टँजंट काय म्हणू शकता इक्वेशन ऑफ टँजंट जे आपल्याला काढायला सांगितलं आपण काढलं. याला तुम्ही पुन्हा जर नेक्स्ट स्टेप करतो म्हटलं सिम्प्लिफाय तर काय होऊ शकते मायनसने मल्टिप्लाय केलं तर 4x - y = 4 असंही त्याला तुम्ही लिहू शकता. दोन्ही लिहा कोणतंही लिहिलं तरी तुमचे मार्क्स कटणार नाही. तुम्ही कसंही लिहिलं तरी मार्क्स कटणार नाही. दोन्ही काय तुमचं बिलकुल बरोबर आहे. म्हणजे हे जे काढलं आपण कशाचं आहे इक्वेशन ऑफ टँजंट झालं. आता नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे स्टेप नंबर 5 मध्ये काय करायचं आहे तुम्हाला इक्वेशन ऑफ नॉर्मल काढायचं आहे. काय काढायचं आहे मी ते हेडिंग देऊन देतो तुम्हाला इक्वेशन ऑफ नॉर्मल काढायचं आहे. काय काढायचं आहे नॉर्मल. तर ते काढायसाठी आपल्याला काय काय पाहिजे ते जे याच्यापूर्वी लागत होतं काय लागत होतं x1 लागत होतं y1 लागत होतं. आता तुम्हाला लागणार यम डॅश किंवा यम इनवर्स लागणार. तर ही व्हॅल्यू आपल्याजवळ ऑलरेडी अवेलेबल आहे. x1ची व्हॅल्यू आहे 2 जी ऑलरेडी तुम्ही जर इथे बघितली तर 2 होती आणि yची व्हॅल्यू किती आहे 4 आणि यम डॅशची व्हॅल्यू किती आहे -1/4 आहे. हे कुठून आणली हे आपण ऑलरेडी इथे काढलेलं आहे. काय काढलं आहे -1/4 यम डॅशची व्हॅल्यू किंवा यम इनवर्स ज्याला म्हणू आपण स्लोप ऑफ नॉर्मल म्हणू. आता बघा फॉर्म्युला तोच आहे. फॉर्म्युलामध्ये काही बदल नाही आहे. बघा काय फॉर्म्युला आहे आपला y - y1 = यम डॅश किंवा यम इनवर्स लिहा. मला डॅश लिहायची सवय मी डॅशच लिहत जाईल आता. ठीक आहे यम डॅश त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये आहे x - x1 आहे. आता फक्त व्हॅल्यू पुट करायची आहे. कोणती व्हॅल्यू पुट करायची आहे y1 तुमच्याकडे दिलेला आहे 4 x1 तुमच्याकडे दिलेला आहे 2 आणि यम डॅश तुमच्याकडे दिलेला आहे -1/4 जशाच तसं पुट करा. बघा काय होईल नेक्स्ट स्टेप मग yचा व्हॅल्यू किती आहे y - y1चा व्हॅल्यू किती आला 4 आला
इक्वल्स टू एम डॅशची व्हॅल्यू किती आहे म्हणजे स्लोप ऑफ जो नॉर्मल आहे त्याची व्हॅल्यू आहे -1/4 आहे. ब्रॅकेटमध्ये आहे इथे एक्स मायनस x1चा व्हॅल्यू किती आहे 2 आहे. सिम्पली करायचं. आता बघा सिम्पल एक तर -1/4 मल्टिप्लाय कराल तर तुमचं कॅल्क्युलेशन थोडंसं कॉम्प्लिकेटेड होते. जनरली काय करा या 4ला तुम्ही इकडे घेऊन जा. हा डिवाइड आहे तिकडे गेलात काय मल्टिप्लाय होईल म्हणजेच नेक्स्ट स्टेप काय होऊ शकते नेक्स्ट स्टेप होऊ शकते 4 ब्रॅकेटमध्ये y-4 इक्वल्स टू -1 ब्रॅकेटमध्ये x -2 कसंही खाल्लं तरी काही चुकणार नाही आहे. आखरी आन्सर सारखं येणार आहे पण मला प्रयत्न करायचा आहे की कमीत कमी कॉम्प्लिकेशनमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त समजायला हवं याकरिता. ठीक आहे तर मग काय होईल बघा 4y -4 × 4 किती होतो 4×4 म्हणजे 16 -16 इक्वल्स टू आता -1नी जर मल्टिप्लाय केलं तर होईल -x आणि मायनस काय होणार प्लस होणार इथे येणार 2 म्हणजे -1नी एक्सला मल्टिप्लाय केलं -x आला -1नी -2ला मल्टिप्लाय केलं +2 आला. फक्त त्याला रिअरेंज करा मगासारखं एक्स लिहा मग y लिहिले आणि मग काय लिहा कॉन्स्टंट लिहा. तर मी काय करतो या एक्सला जर इकडे घेऊन गेलं तर काय होईल तुमची मग हे काय बनणार -x आहे तर इकडे आलं तर काय होईल +x + 4y हा जशाच तसा इथे थांबला इक्वल्स टू इथे 2 होता 2 पण जशाच तसा 16 मायनस आहे इकडे केलात काय होत आहे प्लस होणार तर प्लस काय होणार तुमचं 16 होणार म्हणजेच काय होईल x + 4y इक्वल्स टू काय होणार 18 होणार. काय होणार 18. तर मी इथे लिहू शकतो दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ नॉर्मल. कशाचं इक्वेशन आहे नॉर्मलचं इक्वेशन. अशा पद्धतीने आपण सोप्यात सोप्या पद्धतीने काय काढलं आपण इक्वेशन ऑफ टँजंट पण काढलं आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल पण काढलं. तर तुम्हाला जर इथे अडचण जर आली तर तुम्ही काय करू शकता याला रिवाईज करू शकता आणि याला डाउनलोड करायसाठी हा क्वेश्चन संपलेला आहे इथे म्हणजे तुम्ही 4 मार्क्स 100% घेतले असं समजून चाला आणि सोप्या पद्धतीने प्रत्येक क्वेश्चन अशाच पद्धतीने करायचा आहे. सर्वप्रथम हे बघायचं की त्याची एक्स आणि वायची व्हॅल्यू दिलेली आहे का. जर दिलेली असणार तर त्याच्यासारखा सोपा क्वेश्चन कोणताच नाही दिलेली आहे तर मग तुम्हाला काय करायचं आहे फाइंड करायचं. मग आता हे जे काही मी लिहिलं आहे बोर्डवरती याला जर तुम्हाला डाउनलोड करून बघायचं असेल म्हणजे नंतर तुम्हाला स्टेप वाईज बघायचं असेल मी याची डायरेक्ट लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तिथे क्लिक केलं का आजचा जो क्लास आहे तो क्लासमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता डाउनलोड करू शकता PDF आणि आन्सर पण पाहू शकता. तर या क्लासला काय करतो मी इथेच थांबवतो आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला काय करा सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि काही जर डाऊट असेल तर कमेंट करा आणि यानंतरचा क्लास बघण्याकरता नेक्स्ट व्हिडिओवरती क्लिक करून बघू शकता. तर इथे ब्रेक घेतो. धन्यवाद.